साहेब, ज्येष्ठ शिवसैनिकांची भेट घेतली आहे. राज्यभर तुम्ही अनेक शिवसैनिकांच्या भेटी घेतात. काय नवीन समीकरणं तयार करतायत का जुन्यांना घेऊन? जुने तर महत्त्वाचे असतात. यांनी खऱ्या अर्थानं संघटनेचा पाया रचलेला आहे आणि म्हणून अशा शिवसैनिकांना भेटलं पाहिजे. भले आज ते कामात त्यांची गती कमी किंवा जास्त असू शकते, परंतु जे काही संघटन शिवसेना सातत्यानं प्रगती करत आलेली आहे ती खऱ्या अर्थानं या शिवसैनिकांनी जे परिश्रम केले त्याच्या बळावर. आणि म्हणून अशा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या गाठीभेटी मी कुठेही गेलो तर घेत असतो. आज पुण्यामध्ये जे आमचे पारिक जे आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख राहिले पुण्याचे ज्येष्ठ शिवसैनिक, हे जुने 5-50 वर्षापासून काम करणारे, त्यांच्या इथं सगळे जुने शिवसैनिक एकत्र भेटले आणि मला वाटतं सगळ्या चर्चा केल्या. बाकी याच्यावरती काही याच्याला शिवसेना एक कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून अशा पद्धतीनं कुटुंबात गाठीभेटी घेतल्या पाहिजे. तुम्ही जुन्या शिवसैनिकांशी मोठ बांधण्याचा प्रयत्न करताय, पण एक जुने शिवसैनिक आहेत ज्यांचं नाव राणे आहे. एका दहीहंडीत बोलताना राम कदमांनी असं सांगितलं होतं की बांद्र्याचे काही लोक आहेत जे राणेंना भीतात. राणेंनी त्याच्यावर नाव न घेता टीका केली आहे की मला माहिती नाही कोण भीतं, पण तिथले बरेच लोक मला भीतात. किंवा राम कदमांना विचारा, नावं सांगतील. कोण राणे? जुने शिवसैनिक आहेत ना. कोणते राणे? खूप आहेत. कोणते राणे? नारायण राणे. नारायण राणे आता थोडी आहे. ज्यांनी स्वतःचा पक्ष ज्यांना गुंडाळून ठेवावा लागला ते शिवसैनिक कसे असतील? आता ज्यांनी स्वतः पक्ष स्थापन केला होता, त्यांचा पक्ष त्यांनी विसर्जित केला, ते लोक कसले शिवसैनिक आहे? आता हे लोक तर आता भारतीय जनता पार्टीची गुलामी करण्यासाठी गेले. यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? आता हे गुलामी करतात. मोदी, शहा, इथं राज्यामध्ये फडणवीस यांची गुलामी करतात. हे गुलाम आहेत. कारण यांच्याविषयी फडणवीस वगैरे काय काय बोललेले सभागृहातले ते भाषणं आहे का? त्यामुळे हे गुलाम लोक आहेत. हे काय शिवसैनिक थोडी आहे. राज्यात लाडकी बहीण नंतर लाडकी सून योजना आणण्याचा नवीन प्रस्ताव आहे राज्य सरकारचा. तर लाडक्या बहिणीचा फटका तुम्हाला जास्त बसला निवडणुकीत. सुनेचा बसण्याची शक्यता आहे, कसं बघताय? मला असं वाटतं लाडक्या बहिणी किती कमी झाल्या हे जरा बघितलं का? निवडणुकीपुरती लाडकी बहीण आणि या राज्यातल्या बहिणीवर अन्याय अत्याचार करणं ही लाडकी बहीण यांना लखला. परंतु किती लाडक्या बहिणी इलेक्शन झाल्या 9 लाख कमी झाल्या, आता 26 लाख कमी करायच्या आहे. आणि मंत्री राजरोसपणे म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याचा विकास खुंटलेला आहे. आणि मग ही तरी लाडकी बहीण आपण म्हणतो. मला असं वाटतं इलेक्शनच्या संदर्भात हे फंडे आहेत. एका वेळेस लोक भुलत असतात. नेहमी अशा योजनेला लोक भुलत नसतात असं मला तरी वाटतं. बच्चू कडू आज म्हणलेले आहेत की त्यांना जे 10,000 मतं मिळणार होती ते गायब करण्याचा त्यांना ऑफर होती, असं त्यांनी गौप्यस्फोट केलेला. हे बघा, आज देशामध्ये या विषयावर चर्चा होते की मतचोरीचा प्रकार हा गावोगाव झालेला आहे. आता हरियाणातल्या एका सरपंचाचं उदाहरण तर सगळ्या भारतासमोर आलेलं आहे की याला पडलेले मत दुसऱ्याला, म्हणजे मत चोरी कोणी केली होती? निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी. आणि म्हणून बच्चू कडू जे म्हणतात तेही सत्य आहे. आज गावगाव अशा पद्धतीनं कार्यकर्ते मतचोरीचे प्रकार समोर आणतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे आज राहुल गांधी मतचोरीच्या संदर्भात 16 दिवसाची यात्रा बिहारमध्ये करतायत. आणि हा विषय एक अतिशय प्रभावीपणे जनतेसमोर आला आहे. लोकशाही धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे बच्चू कडूंसारख्यांना पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं अशा योजना, लोकसभेनंतर विधानसभेचे मतदान झालं जे 5-5 वर्षात वाढलं नाही, एवढं मतदान एवढ्या 3 महिन्यात वाढलं होतं. आणि त्याच्यामुळं हे तर स्पष्ट झालेलं आहे की निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा बटीक बनलेला आहे. मनोज जरांगे पुन्हा एकदा 29ला मोर्चा काढणार आहे मुंबईत, काय वाटतं? अजून मला मोर्चाचं फक्त वर्तमानपत्रातून ऐकलेलं आहे, परंतु विषय जो आहे माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्यांनी मोर्चा काढावा, परंतु त्यांनीच गुलाल उधळला होता. एकनाथ शिंदे वाशीच्या नाक्यावर आले होते, गावोगाव आनंद उत्सव साजरा झाला होता. त्याचं काय झालं हा प्रश्न सगळ्यात आधी एकनाथ शिंदे असो देवेंद्रजींना विचारला पाहिजे. मुख्यमंत्री बेस्टसाठी आता प्रवीण दरेकर लाड जे आहे ते तुमच्या शिवसेनेविरुद्ध लढण्यासाठी भाजपाने उभे आहेत आणि ते म्हणतात की तुम्ही मराठी माणसाचा पुरस्कार देता, उद्धव ठाकरेचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी लढतो. खरा म्हणजे कसा असतो? म्हणजे इतक्या दिवसानं उद्धव साहेब, अजून तुम्हाला खरा चेहरा कळाला नाही का उद्धव साहेबांचा?
उद्धवसाहेब या मराठी माणसासाठीच नव्हे तर हिंदुत्वासाठी लढणारे नेतृत्व आहे. एवढी तुम्ही पक्षात गद्दारी केली, एवढे लोक फोडले, इड्या पिड्या सगळ्या लावल्या, तरी उद्धवसाहेब ताठमानेनं उभेच आहे. आणि बेस्टची निवडणूक लढत असताना सरकारची यंत्रणा वापरलं जातं. मी जी माहिती घेतली, कोविडच्या वेळेचं कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं अनुदान फक्त मतदार कर्मचाऱ्यांना मिळालं. फक्त मतदारांना, बेस्टचे जे आहे पतपेढीचे पतसंस्थेचे, बाकीच्यांना मिळालेलं नाही. आता खोटी आश्वासनं जे डबेवाल्यांना दिलं ते आश्वासनं खोटी आश्वासनं बेसाठी बेस्ट विकण्याचा पूर्णपणे प्रयत्न भारतीय जनता पार्टी आता करते. बेस्ट मोडीत काढण्याचा भारतीय जनता पार्टी आता प्रयत्न करते. आणि प्रवीण दरेकर असो किंवा प्रसाद लाड, हे कोण आहेत? प्रसाद लाड हा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. हे लेबर कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्रातले 25-25 हजार लोक त्याच्याकडे काम करतात. हा सरकारचा दलाल आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर उद्धवजींचं सरकार असताना गुन्हा दाखल झाला होता. बँकेची यंत्रणा कशा पद्धतीनं मिसयूज करणं. आणि प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड एका भारतीय जनता पार्टीचे नव भारतीय जनता पार्टीवादी आहेत. अजून भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल एकही माणूस याच्यात बोललेला नाही. परंतु एक कोणी काही जरी बोललं तरी बेस्टची निवडणूक बेस्ट कर्मचारी सेना आणि त्याच्यात मनसे एकत्र मिळून लढते, याच्यात विजय प्राप्त करणार आहे. शिवसेना असो, आम्ही सगळे मराठी माणसासाठी झटतो, तसं हिंदुत्वासाठी सुद्धा काम करतो. आणि म्हणून उद्धवजींचा खरा चेहरा, अरे बेस्ट तुम्ही डुबवता. या 3-4 वर्षाचं जर तुमचं धोरण बघितलं तर बेस्ट आताचं सरकार बुडवण्याला निघालेलं आहे. त्यांना खाजगी आता त्या कोणत्या स्काय फ्लो वगैरे एजन्सी तिथं काम करायला त्यांना आणायचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं म्हणतायत की काल दहीहंडी झाली, इथून पुढची दहीहंडी जी आहे मुंबई महापालिकेची किंवा इतर महापालिकांची तेच फोडतील आणि त्याच्यातलं लोणी जे आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतील. लोणी कोणापर्यंत जातं या सरकारचं आत्ताच्या घडीला कळतंय. लोणी अदानीपर्यंत जातं, लोणी अंबानीपर्यंत जातं, लोणी मेगा इंजिनिअरिंग कंपनीकडे जातं. या पुण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचं बरबटलेली भारतीय जनता पार्टीनं या पुण्याला लुटण्याचं काम केलं आहे. मुंबईमध्ये असंच काम चालू आहे. त्यामुळे लोणी तर तुमचे लोक भ्रष्टाचारात किती अडकलेले आहे. सगळे लोक बघा, तुमच्या मंत्र्याच्या घरात मोठ्या मोठ्या पैशाच्या बॅगा सापडत आहेत. हे लोणी कोण खातं आहे? तुमचे मंत्री बदल्यामध्ये भ्रष्टाचार करतात. हे लोणी कोण खातं आहे? तुमचे मंत्री औषधाच्या खरेदीत भ्रष्टाचार करतात. हे लोणी कोण खातंय? तुमच्या मंत्र्याचं 3,000-3,500 कोटीचं L&Tला द्यायच्याऐवजी मेगा इंजिनिअरला कॉन्ट्रॅक्ट देतात. हे लोणी कोण खातंय? आज मुंबईमध्ये रस्ते 2022 पासून रस्त्याचं काम सुरू केलं, परंतु कोणते रस्ते पूर्ण झाले नाही. या रस्त्यातलं लोणी कोण खातंय? आणि म्हणून या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहे, याला जनता बोलत नाही. पालकमंत्र्यावरून मुंबईमध्ये मराठी माणूस दिसत नाहीये. 200 गिरण्या होत्या, पण आता मराठी माणूस दिसत नाही. तिथं आता बिल्डिंग दिसतात. कोण म्हटलं सर? जे आहे ते आहे. गिरण्या बंद झाल्या संपानंतर. आणि आता त्या गिरण्यांचं काय स्थिती आहे? आज ही गिरणी कामगारांची मुलं छोट्या छोट्या घरासाठी भांडतायत, संघर्ष करतायत. त्यांना मुंबईच्या बाहेर हाकलण्याचा या सरकारचा प्रयत्न चालू आहे. शरद पवार साहेब म्हणले ते सत्य आहे. पालकमंत्री पदावरून मोठा वाद या ठिकाणी दिसतोय. जरी झेंडावंदन झाला असला तरी नाशिकच बघितलं तर भुजबळ आणि गिरीश महाजनांमध्ये एक मोठा वाद दिसतोय. गिरीश महाजनांनी दावा केला की मीच नाशिकचा पालकमंत्री होणार. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. याच्यात छगन भुजबळ असो किंवा एकनाथ शिंदे असो किंवा भरत गोगावले यांच्या सेला कोणताही अर्थ नाहीये. भारतीय जनता पार्टीने इनडायरेक्टली कोण पालकमंत्री होणार हे ध्वजारोहण, आज एकच ध्वजारोहण नाही झालं, 26 जानेवारीला झालं, 15 ऑगस्टला झालं, त्याच्या मागच्या महिन्यात वर्षात सुद्धा झालं, 1 मेला झालं. हे सगळं झालेलं असताना इकडे आदिती तटकर, इकडे गिरीश महाजन हा त्यांनी मान दिलेला आहे. याचाच अर्थ इनडायरेक्ट तेच पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीनं प्रतीत केलं. त्यामुळे भुजबळ काय बोलतात त्याला कोणताही व्हॅल्यू नाही. भरत गोगावले काय म्हणतात त्याला बिलकुल व्हॅल्यू नाही. आणि एकनाथ शिंदे काय बोलतात, दिल्ली गाठली त्यांनी एकनाथ शिंदेंना घेऊन. काहीही होणार नाही. रुमाल घेऊन जादूटोना करत बसा. शासकीय अधिकाऱ्याने सोशल मीडिया वापरला म्हणून एका तहसीलदारावर कारवाई करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती कारवाई केली आहे. शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एक भीती निर्माण झाली की मग त्यांचे वैयक्तिक अकाउंट सुद्धा वापरायचे नाहीत का? रेणापूरचे तहसीलदार आहे. नाही, मला असं वाटतं शासकीय अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया संदर्भात माहिती देण्यासंदर्भात एक सर्व्हिस कोड आहे. त्याच्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी वागलं पाहिजे असं मला तरी वाटतं. मग तो तहसीलदार असेल नाही तर कलेक्टर असेल. आज कित्येक ठिकाणी कित्येक अधिकारी निर्णय सरकार घेतात आणि अधिकारी असे शोबाजी करतात की आम्हीच या सगळ्या गोष्टी करतो. त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर चापसुद्धा बसला पाहिजे. चला.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.